कधी तुम्ही खालून वर पाहिलंय एक अशी जागा जिथं पोहोचायचं पण लोक फक्त हसतात. ते म्हणतात तू तू कधी वर जाणार. एक मुलगा होता ज्याने उत्तर देण्यासाठी तोंड नाही उघडलं, हातात शिडी घेतली. ही त्याची गोष्ट आहे, संजीवची शिडी, जी फक्त लोखंडाची नव्हती तर स्वप्नांनी बनलेली होती. एका गावी संजीव नावाचा एक तरुण राहत होता. फारसा शिकलेला नव्हता. वडील लहानपणी गेले. आई स्वयंपाकाच्या घरामध्ये काम करून दोघांचं पोट भरायची. संजीव मनानं फार साधा पण मेहनती होता. पण एक त्रास होता, लोक त्याला सतत खालचा मान द्यायचे. कधी रस्त्यावर भेटेल तर हाक मारीत, ए ग बाई, तुझा तो काहीच न झालेला पोरगा कुठे गेला. आईच्या डोळ्यात अश्रू येत, पण ती म्हणायची, बाळा, आपण खालून आलोय ना, आपण वरच पाहायचं बंद केलं की आपण खालीच राहतो. ही गोष्ट संजीवच्या मनात खोल घर करून बसली. त्या दिवशीपासून संजीवने ठरवलं, काहीही झालं तरी मी काहीतरी करून दाखवणार. त्याने छोटस एक शिडी बनवायचं दुकान सुरू केलं. लोखंडी शिड्या, लाकडी शिड्या, लग्न मंडपासाठी, रंगकामासाठी. हळूहळू त्याचं काम वाढायला लागलं. दिवस गेले, वर्ष गेली. एक दिवस गावातल्या मोठ्या बिल्डरचं ऑफिस सुरू झालं होतं. कामाला शिड्यांची गरज होती. कोणीतरी संजीवचं नाव सुचवलं. बिल्डरने त्याला बोलवलं. संजीव एका भारी शिडीसह गेला, एकदम व्यवस्थित, मजबूत, सुंदर बनवलेली. बिल्डर चकित झाला. तू कुठे शिकला रे इतकं परफेक्ट काम, कसं तर करतोस. संजीव हसत म्हणाला, साहेब, लोकांनी खूप वेळा मला खाली पाहिलं, म्हणून मी शिड्या बनवायला सुरुवात केली. कारण माझं एकच ध्येय आहे, लोकांना वर जायला मदत करणं. त्या दिवशी बिल्डरने त्याला कायमचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि गावात संजीवचा आदर होऊ लागला. काय वहिनी, तुमच्या त्या पोरग्याचं नाव आता पेपरमध्ये पाहिलं. कधी झालं हे सगळं. आईच्या डोळ्यातून पाणी आलं. पण यावेळी गर्वाचं होतं. जग तुम्हाला कितीही खालचा समजत असेल तरी तुम्ही स्वतःला वर नेण्याची हिंमत ठेवा. कधी कधी शिडी बनवणारेच इतरांना यशाच्या टोकावर पोहोचवतात. स्वतःवर विश्वास ठेवा. खालून सुरुवात झाली, वर जायचं कारण मिळतं. शेवटी संजीवचं नाव गावात झालं, पण त्याचं यश हे त्याच्या मेहनतीचं नव्हतं फक्त, ते होतं आईच्या त्या एका वाक्याचं फळ. खालून आलोय म्हणून काय झालं, वर पाहायचं, थांबायचं नाही. आज संजीव स्वतःच्या शिडीवर उभा आहे आणि इतरांना वर चढायला मदत करत आहे. कधी कधी तुमचं यश फक्त तुमचंच नसतं, ते त्यांचंही असतं, ज्यांनी तुम्हाला विश्वास दिला. तुम्ही आज जिथे आहात ते शेवट नाही तर सुरुवात आहे. गोष्ट आवडल्यास लाईक करा. अजून अशा गोष्टीसाठी सबस्क्राईब करा.